नमस्कार. केवढं कौतुक करतात त्या माहितीये का तुमचं? खूप चांगले आहात म्हणे तुम्ही. नाही, ती पण खूप चांगली आहे. वेळेप्रसंगी मला प्रत्येक वेळेला मदतीला अगदी धावून येते. यांनी म्हणजे लगेच त्यांना सेम टू यू केलं. वहिनी काय हे म्हणजे केवढं मला बरं वाटतंय ऐकून. आणखी 10 मिनिटं बोलायला सांगू तुमच्या? सांगा चालेल. इतक्या वर्षांनी पहिल्यांदा ऐकायला मिळतंय. का हो इतक्या वर्षात बोलला नाहीत त्यांना? नाही, बोलत असतो. आता इथून पुढे दर रविवारी 6 ते 7. तुमचं स्वप्न काय, ध्येय काय, काय करायची इच्छा आहे तुम्हाला? नाही, आता सध्या तरी मी जॉबच करतोय. ते म्हणजे कंटिन्यू ठेवा. तुमचं काय इच्छा आहे? माझं जर मुलाला डॉक्टर करायची खूप इच्छा आहे. तुलाही डॉक्टरच व्हायचंय? हा, मग कर अभ्यास आता भरपूर. पण कोण रे अभ्यासासाठी तुझ्या मागे लागतं, आई की बाबा? आई बाबा दोघे. मी पण करतो. तू करतोस? कुठल्या शाळेत जातो? स्वामी विवेकानंद. हो, कितवीत आहेस? थर्ड मध्ये आहेस? आणि तुम्ही वहिनी लहान असताना खूप अभ्यास करायचा? मी नाही, नव्हती एवढे करत, म्हणून आता त्याने करावा अशी माझी इच्छा आहे. हे बरं आहे. बरं, ठीक आहे. अनुभवाचे बोल. वा, छान छान. तुम्ही एखादा आता डायलॉग म्हणून दाखवा कुठलाही तुमचा आवडता हिंदी चित्रपटातला एखादा डायलॉग. कितने आदमी थे? सरकार 3. अब तेरा क्या होगा कालिया. अरे वा, बरोबर. हा मधला जो पॉज घेतायत ना, तिकडे बंपर आहे, ब्रेक बंपर. जाहिरातींसाठी त्यांनी ठेवलंय. कितने आदमी थे, मग एक जाहिरात, मग 3 सरकार. हा, छान सुंदर डायलॉग म्हटलात तुम्ही. म्हणजे तुम्हाला घेतलं असतं त्या भूमिकेसाठी तर अजून पिक्चर सुरू असता तो. पण छान. आता वहिनी तुम्ही अभिनय करा, या इकडे. वेळ सुरू झाली. थांबा, तुम्ही उभे राहा. छोटा बॉल. ठेवा. काय धावपळ चालली आहे त्यांची. 40 सेकंद राहिले फक्त. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. काय होतं वहिनी? पंचिंग मशीन. पंचिंग मशीन होतं. ते चिमटा घेऊन आले, त्यामुळे पहिलं चुकलं. कचऱ्याचं सूप बरोबर, बॉल बरोबर, समयी सांगितली तर निरांजन घेऊन आले, त्यामुळे ते चुकलं. 2 चुकले. कापूस बरोबर आणला. 3 वस्तू बरोबर, त्यामुळे 1, 2, 3, 4, 5, 6 हे 600 रुपयाचं बक्षीस मिळालं. या वहिनींना 600 रुपये मिळालेले आहेत आता या खेळात. शिंदे वहिनींना किती मिळतात ते बघूया. नमस्कार. बोला आता, काय वहिनींबद्दल तुम्ही सांगायचं, काय करणार वहिनी ते सांगायचं, आणि त्याचबरोबर त्या तुमच्याशी कशा वागतात ते पण सांगायचं. खूप शांत आहे आणि हुशार आहे. हा, कॉपरेटिव्ह आहे. बर. आणि एवढंच आहे, संपलं. वहिनी रागावतात का हो कधी? हा, रागवतात. कधी? त्यांचा मीपणा जास्त असतो, नाही ऐकलं की मग. आणि वहिनी काय करतात? वहिनी कधी चिडतात आता ते सांगा तुम्ही. त्या नाही, नॉर्मली चिडत नाहीत. ऑफिस वरून लेट वगैरे आलो, वारंवार लेट होत असेल तर. का तुम्ही लेट करता? ऑफिस प्रायव्हेट ठिकाणी उशीर होतोच. काय वहिनी, हे माहिती आहे ना तुम्हाला, मग का चिडता? उगाच चिडायचं म्हणून? नाही, तसं नाही, पण येतं थोडं वैताग येतोच. बरं, तुम्ही एक अभिनय करा, कुठलाही डायलॉग म्हणा.
गोलिया छे हा आणि गोलिया छे हा गोळ्या और छास आदमी और आदमी 8 है सरदार. 8 आहे. हा आणि मग आता काय कर बड़ी नाइंसाफी है. बर हा मग गोळी 6 आणि आदमी 8. असं काहीतरी आहे पण dialogue कुठलाही आठवला नाही. नाही पण छान होतं. पण हा कुठला चित्रपटातला आहे? थोडा बहुत शोले मधलाच आहे. हो. ती आहे शोले मधली. मी तुम्हाला सांगू जवळजवळ 10 वेळा तो चित्रपट बघितला. पण गोळी 6 आणि आदमी 8 नाही. एकदाही नाही. हा काय खास बोरलीसाठी वेगळा लावला होता की काय? तुम्ही इकडे या. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. मोठ्याने बोला. छोटा आहे थोडासा मोठा आहे. म्हणजे 6 पट्टीपेक्षा मोठा. बाहेरच्या ड्रॉवर मध्ये ओ थांबा तुम्ही नका जाऊ. समोर पडेल सिलेंडरच्या पडेल नाही वर वर सिगडीच्या पडेल पड्याल सासर पण पंढरपूर होती. कॅम्प्युटरच्या ड्रॉवर मध्ये कॅम्प्युटरच्या ड्रॉवर. पाचही वस्तू वेळेत आणल्या. 1000 रुपये आणि आणखी 500 रुपये असे 1500 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. आणि आता पैठणीचा खेळ. आणि या खेळामध्ये 5 चकत्या ठेवलेल्या आहेत आणि त्या लोखंडाच्या पट्टीवरती बॅलन्स करून अंतिम रेषा पार करायची आहे. सगळ्यात आधी ज्या वहिनी हा खेळ पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. थांबा घाई करू नका. हा पडलं तर परत. खेळाला सुरुवात झाली. कोण पुढे जाणार यासाठी उत्सुकता वाढली आणि मग शेवटच्या क्षणी काय निकाल लागला तो आपण सगळ्यांनीच बघितला. काही क्षणांच्या फरकाने उपविजेत्या ठरल्या कुलकर्णी वहिनी. त्यांना झी मराठी कडून ही भेट. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या शिंदे वहिनी. त्यांना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. योगी दर्शन सोसायटी, योगीनगर, बोरिवली पश्चिम इथे रंगलेला हा होम मिनिस्टरचा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात बोरिवलीमध्येच. नमस्कार.